नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या किचनली युवर्स चॅनलवर। आज आमच्या जाऊबाईंकडे आहे सत्यनारायणाची कथा। त्यानिमित्ताने आम्ही प्रसादाचा शिरा बनवायला घेत आहोत। 1.25 किलो ह्या मापाप्रमाणे प्रसाद करणार आहोत, त्यामुळे थोडं मोठं तपेला घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये घेतलं आहे 1.25 किलो गाईचं तूप, 1.25 किलो रवा, हे दोघं एकत्र करून मंद आचेवर 15 ते 20 मिनिटं चांगलं भाजून घेऊया। एका बाजूला 5 लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे। एक गोष्ट सगळ्यांना नक्की लक्षात आली असेल, प्रसादाचा शिरा केल्यानंतर इतका छान का लागतो किंवा महाप्रसाद इतका छान का लागतो। पण प्रसाद बनवताना त्यामागची जी भावना असते, देवाला नैवेद्य दाखवायचा आहे किंवा देवासाठी करायचं आहे, सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण कोणताही स्वयंपाक करताना चांगल्या भावनेने आणि आनंदाने करायला हवा। आता आपण परत मुद्द्यावर येऊ। रवा भाजता भाजता एक गोष्ट लक्षात आली की रव्याचा रंगही बदललेला आहे आणि रव्यातून तूपही सुटलेलं आहे। तरी सुद्धा 5 ते 10 मिनिटं अजून शेकू। यातच आम्ही टाकले आहे थोडे मनुके। मनुके रव्यासोबत एकदम छान शेकले जातात आणि नंतर त्याचा कलरही चेंज होतो। बरेच जण 1.25 किलोच्या प्रसादासाठी 3 लिटर दूध वापरतात, पण ह्या ठिकाणी आपण 5 लिटर दूध वापरलं आहे। त्याचं कारण हेच आहे की थंड झाल्यावर प्रसाद मोकळा होत नाही, मऊ आणि लुसलुशीतच राहतो। दूध एकाच वेळेस न टाकता थोडं थोडं करून आणि एका हाताने हलवून मिक्स करायचं आहे, कारण जर एकदा जर टाकलं तर रव्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते। दूध आणि रवा एकत्र झाला की त्याच्यात आपण टाकू 1.25 किलो साखर, ड्रायफ्रूट्स, इलायची पावडर, हे सर्व जिन्नस टाकून 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर साखर वितळेपर्यंत मिक्स करून घेऊ। मंद आचेवर 10 मिनिटं झाकण लावून ठेवू। तयार आहे आपला प्रसादाचा शिरा। व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।